आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीलाच नाशिकमधून एक अतिशय धक्कादायक बातमी हाती येते। वसतिगृहातल्या विद्यार्थिनींना जबरदस्तीनं नाचवल्याची तक्रार समोर आली आहे। सर्वहारा परिवर्तन केंद्र आहे आणि त्र्यंबकेश्वरच्या जवळ ते आहे। त्र्यंबकेश्वर जवळ असलेल्या या सर्वहारा परिवर्तन केंद्रातला हा धक्कादायक प्रकार आहे। खाजगी शिक्षण संस्थेचं हे वसतिगृह आहे जिथे प्रामुख्याने विद्यार्थिनी राहतात आणि या विद्यार्थिनींना जबरदस्तीनं पर्यटकांच्या समोर नाचायला भाग पाडण्यात आलं। वाढीवरे पोलीस स्थानकात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आणि जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो विद्यार्थिनींचा शारीरिक आणि मानसिक छळ करणं अशा प्रकारचा गुन्हा आहे। वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या सगळ्या प्रकरणाचा तपास गांभीर्यानं सुरू आहे। या बातमीवर आपलं लक्ष असेल। बोलूयात अन्य काही बातम्यांकडे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याचा मोठा दावा शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे। शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील भावूक झाले होते। मात्र जयंत पाटील यांचं ते सगळं नाटक होतं असंही संजय शिरसाट म्हणाले। राष्ट्रवादीचा जन्मच मुळात गद्दारीतून झालाय अशी बोचरी टीका देखील शिरसाट यांनी केली। तिकडे शिवसेना आजचा दिवस स्वाभिमान दिवस म्हणून साजरा करताय, तर ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस 20 जून हा गद्दार दिवस म्हणून साजरा करणार आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून प्रत्येक तालुका स्तरावर गद्दार दिवस साजरा करण्याचे आदेश देण्यात आलेत। वर्धापन दिनाच्या दिवशी गद्दारीवरून उद्धव ठाकरे आणि शिंदे फडणवीस यांनी परस्परांवर जोरदार टीकास्त्र सोडलं, तर राज्यव्यापी शिबिरात उद्धव ठाकरे यांनी बंडावरून शिंदेंवर जोरदार टीका केली होती। उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार असल्याचं म्हणत शिंदे फडणवीस यांनी जोरदार पलटवार केलाय। वळूयात आणखीन काही अशाच राजकीय बातम्यांकडे। 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावाची आज वर्षपूर्ती आहे। सुरत ते गुवाहाटी आणि गोव्यातून मुंबईच्या दिशेनं झालेल्या या बंडाच्या प्रवासानं शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान होता आलं। या बंडातून स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारची वर्षपूर्तीही 30 जून रोजी होत असून येत्या निवडणुकीत जनता या युतीला कसा प्रतिसाद देते याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ठाकरे गट आणि शिवसेनेच्याकडून 57वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। यानंतर 20 जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून केली जात होती। अशात भाजपचे नेते नितेश राणे यांनी देखील एक मागणी केली। 27 जून हा देशद्रोही दिवस म्हणून घोषित करा अशी मागणी राणे यांनी केली। 27 जुलैला सगळ्यात मोठा गद्दार जन्माला आला होता। या गद्दारानं महाराष्ट्राच्या इतिहासात एक महान व्यक्ती असलेल्या आपल्या वडिलांच्या पाठीतच वार केले असा जळजळीत आरोप नितेश राणे यांनी केलाय। युनायटेड नेशनच्या सेक्रेटरी जनरलना प्रधानमंत्र्यांसह आपल्या असं कळवलं आहे की 20 जून हा दिवस वर्ल्ड ट्रेटर्स डे जागतिक गद्दार दिवस म्हणून दिन म्हणून साजरा करण्याची आपण घोषणा करा असं मी त्यांना कळवलं। प्रधानमंत्री अमेरिकेत चाललेले आहेत, ते बहुधा युनोमध्ये जाणार आहेत, तर आमचं त्यांनाही आव्हान आहे। युनोमध्ये त्यांनी जसं योगा डेसाठी त्यांनी प्रयत्न केले जागतिक, तशा पद्धतीनं त्यांनी या जागतिक गद्दार दिनासाठी सुद्धा प्रयत्न करावेत। ज्या देवेंद्र फडणवीसजीने 2014 ते 19 या उद्धव ठाकरेला सख्या भावासारखं सांभाळलं, सगळे लाड पुरवले, त्यांच्याशी केलेली गद्दारी, म्हणूनच 27 जुलै ज्या दिवशी उद्धव ठाकरेचा जन्म झाला त्या दिवशी देशद्रोही दिवस म्हणून साजरा करण्यात यावा। तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक नवीन माहिती समोर आली। या प्रकरणी अशोक खरातसह इतर आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केल्यानं उद्धव ठाकरे यांची सहानुभूती मिळण्यास मदत होईल
असं आरोपी खरातला वाटत होतं. उद्धव ठाकरे पुन्हा सत्तेत आल्यास बक्षीस देतील या हेतूनच हल्ला केल्याचा जबाब आरोपी अशोक खरात यानं दिला आहे. त्यांची मानसिकता ती आहे. त्यांना स्वतःला आता कसं होतं, पहिले शिवसैनिक जे होते सन्मान्य बाळासाहेबांच्या वेळेस समोरनं हल्ला करायचे, समोरासमोर मारामाऱ्या व्हायच्या. आता यांच्याकडे माणसं उरली नाहीत, कार्यकर्ते उरले नाहीत. त्यामुळे अशा गँगस्टर पकडायचे आणि त्यांना सुपाऱ्या द्यायच्या, हेच त्यांचं काम आहे. बरं, गँगस्टर कोणाच्या बापाचे आहेत? हे सुपाऱ्या घेऊनच कामं करणार आहेत आणि त्यांना धरूनच ही कामं झालेली आहेत. त्यामुळे यांनी काय केलं आहे, यांचे काय धंदे, ते मयूर शिंदेला पकडलं तेव्हाच उघड झालं की कसे स्वतःला धमकी द्यायला लावतात. जो माणूस स्वतःला धमकी द्यायला लावतो दुसऱ्यांवर हल्ला करायला सुपारी देऊच शकतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आंदोलन केलं. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक नसल्यानं विद्यार्थी आणि पालकांनी हे आंदोलन केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधील नाचनवेल इथे शाळेत 5वी ते 10वी पर्यंतच्या वर्गासाठी फक्त 7च शिक्षक आहेत. शाळेमध्ये शिक्षकांची अनेक पदं रिक्त आहेत, ती अनेक वर्षांपासून भरण्यातच येत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकलं आणि ठिय्या मांडला. जोपर्यंत शाळेला शिक्षक मिळत नाही तोपर्यंत शाळेला कुलूप कायम राहील असा ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा आहे. आश्रमशाळेतील रोजंदारी कर्मचारी त्यांच्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी मुंबईच्याकडे चालायला सुरुवात केली. नाशिक जिल्ह्यातून सुरू झालेला त्यांचा मोर्चा ठाणे जिल्ह्यात पोहोचलाय. अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली धाटे यांनी आंदोलकांशी खडवलीमध्ये बातचीत केली, मात्र त्यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. न्याय्य हक्क आणि मागण्यांसाठी आंदोलक मंत्रालयावरती धडकणार आहेत. मागण्या मान्य झाल्या नाही तर मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. आंदोलनावरती तोडगा काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले, मात्र फसवी आश्वासनं दिली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. सरकारकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं. आमचं मिशन जोपर्यंत पूर्ण होत नाही, आमच्या ज्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही, आम्हाला जोपर्यंत लेखी पत्र शासकीय जी आज जो निघालेला आहे 25 तारखेचा तो रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही मंत्रालय जाणार आणि तिथं गेल्यानंतर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही हे आंदोलन मागे घेणार, अथवा नाही झालं तर आम्ही तिथं मंत्रालयात जाऊन आत्मदहन करणार म्हणजे करणार. आंदोलन स्थगित झाल्याच्या पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल झाल्या होत्या, मात्र आंदोलकांनी त्याचा इन्कार केला. मुंबई नाशिक महामार्गावरील खडवलीत तासभर आंदोलन करण्यात आलं, मात्र यावेळी कोणताही तोडगा निघाला नाही. त्यांचं म्हणणं का आम्हाला GR पहिले पाहिजे. आता वेटिंग तर तयार नाही, तो शासन ठरवलं त्याच्यावर आहे ना. आपण तर काय आपल्या याच्याने बोलू शकत. आदिवासी विकास मंत्री तेच आहेत, आपण त्यांची चर्चा करून आले तो GR काढल्या का नाही काढल्या त्याचं जाऊन बघ, तर काढला सुद्धा ती प्रत त्यांना पाठवून देऊ. आश्रमशाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा कधी निघणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. सुनील घरत, न्यूज 18 लोकमत, शहापूर. आणि आता काही बातम्या पंढरपूर वारीच्या, अर्थातच भेटी लागी जीवा. विठ्ठल भेटीच्या आतुरतेनं पंढरीच्या वाटेवर असलेल्या वारकऱ्यांच्या संगतीनं जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा इंदापुरात पोहोचलाय. यावेळेला तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील दुसऱ्या गोल रिंगणाचा सोहळा प्रचंड उत्साहात पार पडला. हरिभक्तीच्या विविध खेळात दंग झालेल्या वैष्णवांच्यामुळे या रिंगणात अनोखे रंग भरले गेले. मनाच्या आश्वानं वायुवेगानं प्रदक्षिणा पूर्ण केली आणि भाविकांनी हरिनामाचा एकच जयघोष केला. अश्वाच्या टापांखालची धूळ कपाळी लावली आणि नंतर मोहिते पाटील यांच्या अश्वानं आपलं रिंगण पूर्ण करताच पुन्हा हरिनामाचा गजर झाला. हा नेत्रदीपक रिंगण सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी इंदापुरात गर्दी केली होती. आपली ज्यावेळेस दिंडी सोहळ्यामध्ये चालली जाते, दिंडीचे प्रथम जे पताकाकरी जे धारक असतात यांचं रिंगण प्रथम घेतलं जातं. त्यानंतर टाळकऱ्यांचं रिंगण घेतलं जातं. टाळकऱ्यांच्या पाठीमागे दिंडीला सेवा पुरवण्यासाठी हंडा आणि तुळस या 2 सेवेकरी असतात, त्यांचं तुळस घेतलं जातं. आणि सर्वात शेवटी आपल्या दिंडीचे आणि आपल्या सोहळ्याचे जे मानाचे अश्व असतात या अश्वांचं रिंगण या ठिकाणी घेतलं जातं. आणि त्यानंतर सर्व वारकरी या ठिकाणी फुगड्या खेळतात, मनोरे उभे करतात
अनेक पारंपरिक खेळ खेळतात आणि एक आनंद व्यक्त करतात, जेणेकरून त्यांच्यामध्ये एक उत्साह निर्माण होत असतो. तिकडे संत शिरोमणी नामदेव महाराज जन्मभूमी नरसी इथून आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे निघालेल्या पालखी सोहळ्याचं आज भव्य असं गोल रिंगण पार पडलं. केज तालुक्यातल्या जवळबन इथे पायी दिंडी सोहळ्याचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. 28 वर्षांपासून जवळबन इथे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची दिंडी येते आणि या पालखीचं इथे गावकरी प्रचंड उत्साहात स्वागत करतात. बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये धामणगाव इथे मुस्लिम बांधवांनी दिंडीमध्ये वारकऱ्यांच्या सोबत फुगड्या खेळत मनसोक्त आनंद लुटला. हातामध्ये भगवा झेंडा आणि डोक्यावर हिरवी टोपी घालून टाळ मृदुंगाच्या गजरात फुगडी खेळत धुंद झालेले हे वारकरी सगळ्यांच्याच करता आकर्षणाचं केंद्र ठरले. महाराष्ट्राची पुरोगामी ओळख एक प्रकारे हे करून देत आहेत. दरवर्षी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना धामणगावमध्ये मुस्लिम बांधवांच्याकडून नाश्ता आणि जेवण दिलं जातं. हिंदू मुस्लिम ऐक्याची अनोखी परंपरा अद्यापही कायम आहे. महाराष्ट्रातील लाखो भक्त पंढरपूरला विठुरायांचं दर्शन घेण्यासाठी पायी चालतात. त्यामध्ये आमच्या धामणगाव येथील मुस्लिम बांधवांनी प्रथमतः त्यांना नाश्त्याची सोय केली. जो माणूस पंढरपूरला जातो त्याला दर्शन घडतं असं नाही. प्रत्येक जो म्हणजे वारीला जाण्यासाठी आपल्या वारकऱ्यांना जो मदत करतो त्यांनाही पंढरपूरची वारी प्राप्त होते. आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड. नाशिकमधून एक धक्कादायक बातमी हाती येते. वसतिगृहातल्या विद्यार्थिनींना जबरदस्तीनं नाचवल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली. त्र्यंबकेश्वरच्या जवळ सर्वहारा परिवर्तन केंद्र आहे आणि या सर्वहारा परिवर्तन केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थिनींसाठी एक वसतिगृह चालवलं जातं. खाजगी शिक्षण संस्थेच्या वतीने हे वसतिगृह चालवलं जातं आणि वसतिगृहातल्या मुलींना पर्यटकांच्या समोर जबरदस्तीनं नाचायला भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला. तशा प्रकारची तक्रार पोलिसांच्याकडे करण्यात आलेली आहे. वाडीवरे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढंच नाही तर विद्यार्थिनींना शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याची तक्रारसुद्धा दाखल झाली असून वरिष्ठ आता या सगळ्या प्रकाराचा तपास करत आहेत. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, काय अधिक माहिती आहे या प्रकाराबद्दल? नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने परिसरामध्ये ही सर्वरा नावाची आश्रमशाळा आहे आणि या आश्रमशाळेमध्ये इयत्ता 5वी पासून तर 10वी पर्यंतच्या मुली ज्या आहे त्या शिक्षण घेत असतात आणि त्या आश्रमशाळेमध्येच आता आपण आहोत. वाडीवरे पोलिसांमध्ये या प्रकरणाचा गुन्हा अर्थात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. तक्रार ज्या मुलींना पर्यटकांसमोर नाचवण्यात आलं आश्रमशाळेतल्या त्या मुलींच्या पालकांनी ही तक्रार वाडीवरे पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे की या आश्रमशाळेमध्ये इयत्ता 8वीमध्ये शिकणाऱ्या 5 ते 6 मुली आहेत त्यांच्या पालकांनी पहिली तक्रार जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. मात्र साधारणतः 15 ते 20 मुली ज्या आहेत त्या या आश्रमशाळेत शिकत होत्या आणि काल परवा या ठिकाणी एक या संस्थेच्या वतीने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमाला आलेल्या पर्यटकांसमोर या आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या मुली ज्या आहेत त्यांना नाचवल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि या प्रकाराची तक्रार जी आहे ती वाडीवरे पोलिसांमध्ये दिलेली आहे. या तक्रारीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेला आहे. मी देखील आता याच आश्रमशाळेच्या परिसरामध्ये आहे. आपण पोलिसांची गाडी जी आहे ती दृश्यांमध्ये बघू शकतो. या ठिकाणी पोलीस उपअधीक्षक दर्जाचे एक अधिकारी भामरे नामक ते काही महिला अधिकाऱ्यांसोबत या आश्रमशाळेमध्ये दाखल झालेले आहे आणि हे वसतिगृह आहे. या वसतिगृहामध्ये ते दाखल झालेले आहे आणि वसतिगृहामध्ये असलेल्या मुलींचे आता ते चौकशी करताय, पंचनामा घटनास्थळाचा करताय. ज्या ठिकाणी या मुलींना नाचवण्यात आलं तो डोंगरावरचा भाग आहे. त्या डोंगरावरच्या भागावरती देखील जाऊन पोलिसांनी या सगळ्या घटनेचा तपास केलेला आहे. त्या ठिकाणी नेमकं काय घडलं याची माहिती जी आहे ती त्या मुलींकडनं घेतली जाते. 5 ते 7 मुली ज्या आहेत त्यांची प्राथमिक तपास जो आहे तो या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांकडनं केला जातोय. हा संपूर्ण शाळेचा जर आपण परिसर बघितला तर हा संपूर्ण डोंगराळ भाग आहे आणि या डोंगराळ भागाचा मध्यवर्ती ठिकाणी अशा प्रकारची ही एक आश्रमशाळा आहे, अर्थात वसतिगृह आहे मुलींचं. आणि या वसतिगृहामध्ये नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातला ज्या गोरगरीब घरातील मुली आहेत त्या या वसतिगृहामध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेल्या आहे. मात्र गोरगरीब घरातून आलेल्या मुलींवरती अशा प्रकारचा अत्याचार झालेला आहे आणि
त्यांना पर्यटकांसमोर नाचवल्याची एक खेदजनक धक्कादायक अशा प्रकारची घटना घडली। ही बाब ज्यावेळेला पालकांच्या लक्षात आली त्यावेळेला पालकांनी या सगळ्या प्रकरणानंतर वाडीवरे पोलिसांमध्ये धाव घेतली आणि वाडीवरे पोलिसांमध्ये या प्रकरणाची फिर्याद जी आहे ती दाखल केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या प्रकरणाचा अतिशय बारकाईने तपास केला जातोय। आम्ही या ठिकाणी आलेल्या काही अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याकडनं या सगळ्या प्रकरणाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडनं या प्रकरणावर कुठलीही माहिती दिली जात नाही। या प्रकरणाचा तपास जो आहे तो अजून सुरू आहे आणि हळूहळू या प्रकरणाची माहिती जी आहे ती समोर आल्यानंतर माहिती दिली जाईल अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। हा सगळा प्रकार जो आहे तो अतिशय मुलींच्या दृष्टीने संवेदनशील असल्यामुळे आपण देखील या प्रवेशद्वारावरूनच या सगळ्या प्रकरणाचं चित्रीकरण सध्या करतोय, मात्र अतिशय गंभीर असा प्रकारचा हा प्रकार आहे, त्यामुळे आता याच्या तपासात नेमकं काय उघड होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे लक्ष्मण, अनेकदा डोनेशनच्या करता किंवा अन्य गोष्टींच्या करता काही पर्यटक किंवा काही देणगीदार येत असतात आणि त्यांच्यासमोर कदाचित हा असा प्रकार मुलींच्या इच्छेविरुद्ध झाला असेल किंवा त्यांना बळजबरी केली गेली असेल काही गोष्टींच्या करता, तर पोलीस त्याची योग्य ती चौकशी करतील। लक्ष्मण, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणखीन एक ब्रेकिंग न्यूज हाती येते थेट उत्तर प्रदेशच्या अयोध्येतून। राम मंदिराच्या संदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते आणि ती म्हणजे श्री राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेची तारीख ठरली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, श्रीराम प्राण प्रतिष्ठेची तारीख निश्चित झाली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, आणि या संदर्भात लवकरच एक औपचारिक घोषणा करण्यात येईल। 15 ते 24 जानेवारीपर्यंत प्राणप्रतिष्ठेचा हा सगळा समारोह चालणार आहे थेट अयोध्येत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, श्री राम जन्मभूमी इथलं मंदिर याचाच अर्थ जानेवारीच्या पूर्वी पूर्ण होईल, कारण 15 ते 24 जानेवारीच्या दरम्यान प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात करण्यात येईल। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रशांत, गेल्या महिन्यात जी राम मंदिराच्या संदर्भातली समिती आहे त्याचे जे प्रमुख आहे चंपत राय, त्याचे सचिव आहे, त्यांनी या प्रकारची माहिती दिली होती की आगामी 14 जानेवारी रोजी या संदर्भात खास करून 14 जानेवारी 2024 मध्ये राम मंदिराचं उद्घाटन होईल आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर त्या दिवशी प्राणप्रतिष्ठा देखील होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्या संदर्भात आमंत्रण देखील देण्यात आलेलं आहे। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या याच्यामध्ये त्या दिवशी मंदिरामध्ये प्रतिष्ठा पूर्ण होईल, त्यानंतर भाविकांसाठी ते मंदिर खुलं करण्यात येईल अशा प्रकारची शक्यता त्यांनी व्यक्त केली होती आणि बाजू इतर जे बांधकाम आहे ते सुरूच राहील अशा प्रकारे भव्य दिव्य प्रकारचे मंदिर असणार आहे। आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे सरकार जे केंद्रातील सरकार आहे त्यांचं हे नियोजन जे तिथे अयोध्येची समिती आहे या दोघांनी, केंद्र सरकार आणि अयोध्या समिती या दोघांनी मिळून हे नियोजन करण्यात आलं आहे की 14 जानेवारीला या संदर्भात म्हणजे खास करून राम मंदिराचं उद्घाटन करायचं, त्यानिमित्ताने देशभरातील अनेक भाविक या कार्यक्रमात सहभागी होईल अशा प्रकारचं हे नियोजन असणार आहे। प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।